तुम्ही तिकडून काढलं ना बाहेर ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ते हे जास्त लावून हे करू नको. काळजी घ्या पाऊस. आवाज जरी आंघोळ मला वाटतं ही अशी झाली का नाही कपडे नाही घालून. नाही झाली मगासपासून झाली ती काय झाली ती तुझं ते लक्ष याच्यात होतं ना. नाही सगळं शिकवलं अभ्यासामध्ये त्याच्यामुळे. कधी येणार आता? अरे गणपतीला. हे कधी आपलं वटपौर्णिमा बघितली 29ला 29 तारीख 29 काय होतं. 27 साखरपुडा म्हणजे सॅटरडे ना मग सोमवार मंडे येतो. देऊ घालू ये परत. आवळा कॅन्डी चालेल. आधी मला आधी सांगितलं आधीच सांगितलं. काळजी घे स्वतःची. मला तू आंटी बाय आओ घरचे आओ. लाईट गेली तर एकदम आई मी यांना सोडून येते. राजा बेटा. असू दे असू दे. आली लाईट आली. मला माहित होतं तेव्हा गेलं की आर्य पाहिजे तुला. अभ्यास एन्जॉय करा. इकडे बाळा. एक साथ चढतो. ये जा रहा है ना उसको लेके जा रही मैं पंच को. ये जा रहा है तो वो भी जा रही है. पंच येतो ना चल. काय नाही चल ना मस्त मजा केली. आली का चला फुल मस्ती धमाल केली. तुम्ही आल्यामुळे घराला चार छान लागले. काकांचा डायलॉग. चला आता घर खाली होऊन जाणार. एकदम फ्रेश झाले सगळे आता. घर चार्ज झाले शांत. चार्ज. चार्जिंग झालं. चलो है ना. बाय बाय. आर्याला मिस करू आम्ही. पुढच्या महिन्यात. आर्य बॅक. चला डोंबिवलीला या मला घ्यायला. चला रे पोरांना डोंबिवलीला. बेसी दिसते सकाळपासून धावते. आराम करा. काही बाय. चल चल बाय. चला सावकाश जा. आंटी बाय. वो आपल्याला की पेंडी बाय. हां बाय 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 बाय. दवाई लो बरोबर. आंटी बेबी झाली ना डोंबिवली. माझा बाय बाय. चलो बाय. सुट्टी संपली आपली. सुट्टी संपली. रडू नको आर्यन. रडू नको. ते पण याच्या इथे पाय. काय हो 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 आता गेले ना सगळे. चल बाय. गेलो चौकात जा. So let's go. Back to home. फटाफट एकदा बोलून टाक. नमस्कार. गुड मॉर्निंग एव्हरीवन. असं बोलली ना तू तेव्हा पण. नमस्कार. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माय नेम इज नायसा.
आवर अर्थ Earth gives us air to breathe, water to drink, food to eat. हा हे देतो ना अर्थ तुला, मग त्याच्यासाठी तुला काय करायला लागेल? We must सो take care our surroundings clean. ए जॉईन वी मस्ट टेक केअर ऑफ आवर एन्व्हायरमेंट. हे झालं We must take care our environment. ऑफ आवर एन्व्हायरमेंट. हा त्याच्यासाठी तुला काय करायला लागेल? कसं तू हे करणार? तू तुझं अर्थ कसं सेव्ह करणार? वी शुड प्लांट We should plant. We should plant. We should plant काय प्लांट करणार नाहीसा? फ्रुट्स कुठून मिळतात तुला? flowers. फ्रुट्स कुठे येतात? मग वी शुड प्लांट We should plant trees and save water. And वी शुड प्लांट ट्रीज, सेव्ह वॉटर अँड कीप अवर सराउंडिंग. keep our surroundings clean. Can make ऑल्सो मेक अ. also make a big difference. हा म्हणून मग आता काय करायला लागेल? लेट अस लव्ह Let us love, protect our हा अर्थ. मदर थँक्यू. मदर अर्थ बोलली तर अजून छान earth. थँक्यू. Thank you. आता हे प्रॅक्टिस करायचं, ठीक आहे? थोड्या वेळात आता अभ्यास करतो. टी फर्स्ट कॅपिटल लिहायचा. आता तू मोठी झालीये, फर्स्ट जो पण लेटर असेल तो मोठं लिहायचं कॅपिटल, आणि बाकी सगळं स्मॉल मध्ये लिहायचं. ली. हा इथे जागा का सोडली? हवेत का ठेवले आणि इथे का खाली नेलंय पूर्ण? नीट ती ना नाहीस आहे. काय लिहिते तू अशी? ली. नीट नाही, तुम्ही नीट शाळेत नाही गेला. हे असं लिहायला काय जातंय? हा मली. EIGHT काय आहे? एक हा ली. 8 नंतर नंतर 9. हम्म. हम्म. नाही सांग. नाही, तू स्वतः कर. तेच मी तिला तेच बोलते, ती मला सरप्राईजच करत नाही. नाही. प्रत्येक माझ्याकडे बघत बसते. तिने लिहिलं तर मला आवडेल, चुकलं तरी चालेल, पण ती लिहितच नाही, प्रयत्नच करत नाही. भीती कशाला वाटते? नाहीसा तू लिहित नाही म्हणून मला राग येतो. तू लिहिलंस ना, लिहून पण चुकलीस तर मला काही वाटणार नाही. ऍटलीस्ट मला असं वाटेल तू ट्राय केलंय. तू ट्रायच करत नाही बाळा. तू पूर्ण लिही. मी तुला 10 वेळा बोलते, तू पूर्ण लिही आणि मग मला दाखव. आता इकडे मध्ये कॅपिटल का लिहिलं? फक्त फर्स्ट लेटर कॅपिटल लिहायचं नाही. आणि 2-3 वेळा असं ओव्हरलॅप नाही करायचं. ते ओव्हर राईट नाही करायचं. गेली. टेन. टेन. बरोबर का ग? बरोबर आहे. फोनिक्स परत बघ काय चुकलं चुकलंय तुझं काय तिथे? सांग. हा, चुकलं काय ती- तुझं? थांब ना तू जरा. तिला रिअलाइज होऊ दे. आपण सगळं सांगितलं तर कसं कळेल? तीन. हम्म. ट ई. परत सगळे हवेवर गेले लेटर्स. राहून दे.
हनुमान चालीसा हा असंच लावलेलं ते काय करायचं होतं का लावून गेलेला हा म्हणजे ते हे चालूच ना- होतं? ते पूर्ण हे नाही ते पहिलं ते हे असंच लावलेलं काय का लागलेलं हो ते आपोआप चालूच होतं ते हा असून दे काय नाही, ते मंत्र लावलं म्हणून तरी लावलं. चालतं. ना हा पण मी विचारते की लावून ठेवून गेलेलात का तुम्ही हो, हे विचारते का ते लावलेलं. आपोआपच चालू झालं असं नाही, नाही, विचारलं लावून गेलेली काय आज म्हणते हरिपाठ होता ना म्हणून केले. सासूचं टायमिंग असतं ना. एवढ्या मैत्रिणींशी मी गप्पा फोन नाही ना केलेला स्विच ऑफ होता मी आता माझं लक्ष गेलं असं तू खाली मैत्रिणी डॅश मैत्रीण बरं कधी सेलिब्रेट करणार बघू अजून आहे ना पुढच्या मला गुरुवारी सांग मी हे पाठवेल केक मस्त पुढच्या गुरुवारी केक नाश्ता बिष्टा हा तेच थोडी देऊ मैत्रिणीला पण पार्टी नाहीसाचं काय गुड मॉर्निंग नाश्ता इज रेडी काय रेडी झालं आहे कृष्णा पण बाहेर चालली आहे तिचं काही शूट आहे सो सनी गेला क्लिनिकला आज त्याचा फुल डे आहे क्लिनिक हॉस्पिटल क्लिनिक आणि नायसा गेली आहे स्कूलला माझंसुद्धा सकाळी सगळं काही आवरलं आहे कारण मला आता 12 वाजता पोचायचं आहे कोपरखैरण्याला सो मी कोपरखैरण्याला चालली आहे माझे नेल्स करायला म्हणजे माझी जी कझिन आहे अक्षता तिने एक नेल सलॉन ओपन केलेलं आहे कोपरखैरण्यामध्ये सो जे कोणी कोपरखैरणे साईडला किंवा वाशी साईडला किंवा त्या साईडला तुम्ही राहत असाल तर नक्की तिच्याकडे विजिट करा मी तिचं काम पाहिलेलं आहे आय मीन तिच्या इथे जे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात नेल्स रिगार्डिंग ते सगळं काही मी इंस्टाग्रामवर पाहिलं आहे मी फॉलो करते आहे बऱ्यापैकी अँड इट्स रिअली व्हेरी गुड सो आज मी विचार केला की लेट्स गो आणि मी माझे नेल्स करून येते तिथे आता हे सगळं असं निघत चाललेलं आहे बऱ्यापैकी माझे नेल्स वाढले आहेत फॉर द फर्स्ट टाईम माझे नेल्स स्वतःचे कधी वाढत नाही आणि मी नेहमी एक्सटेन्शन लावायची पण लास्ट टाईम मी ठरवलं की माझे जेवढे नेल्स आहेत ना मी त्याच्यावरती नेल आर्ट करते आणि हे त्याच्यावरतीच केलेत नाव ऑलमोस्ट इट्स बीन 1.5 महिना मी ह्याच्यावरती नेल आर्ट केलं आहे त्याच्यामुळे माझे जे काही नेल्स आहेत ते बऱ्यापैकी इंटॅक्ट राहिलेले आहेत लाईक बऱ्यापैकी ग्रोथ आहे म्हणून मग मी विचार केला की एक्सटेन्शन न करता मी ह्याच्यावरतीच करेल परत एकदा नेल आर्ट सो एक्सायटेड आहे मी बाकी सगळे डिटेल्स जे काही आहेत ते मी खाली मेन्शन करेल आणि माझ्याने जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करेल तेवढं मी शूट करेल सो चला मग सर्वात फर्स्ट अपॉइंटमेंटच मी तिची घेतली आहे जेणेकरून ॲटलिस्ट फटाफट होईल म्हणजे नायसा स्कूलमधनं आल्यानंतर आय विल बी ॲट होम असं म्हणजे ऑफकोर्स मी तिला पिक तर नाही करू शकणार आई आहेत आई पिक करतील पण त्याच्यानंतर तिने घरात धुमाकूळ नको घालायला किंवा आईंना पण थोडं जास्त त्रास नको व्हायला म्हणून मग विचार केला की सकाळची अर्ली मॉर्निंगचीच जेवढा तिचा फर्स्ट लवकर उघडेल तेव्हाची मी अपॉइंटमेंट घेते सो चलो लेट्स गो सो फायनली मी पोचली आहे आणि हे आहे आत्ता मी ज्या ब्रांचला आली ते आहे कोपरखैरणे पण हे मुलुंड आणि ठाणेमध्ये सुद्धा आहे अरे ही आहे अक्षता ही आहे माझी कझिन सो हिचं आहे हे टॅग नेल्स आणि मी एक्सायटेड आहे माझ्या नेल्ससाठी तुम्हाला आउटपुट तर नक्कीच दिसेल बट नक्की विजिट करा आणि नक्की आणि हिला भेटा आणि सांगा की तुम्ही माझे फॉलोवर आहात ते
स्वतः वाजलेत 3:15. मी नायसा येण्याच्या आधीच घरी म्हणजे इथे पोचलेली घराजवळ आणि मग तिला घेतलं आणि मग वरती आली. बघा आमची नायसा मॅडम काल एवढं एन्व्हायरमेंट डे वरती असू दे ना, असं काय नसतं. दात पडला नायसाचा. सो येस, एन्व्हायरमेंट डे आज एन्व्हायरमेंट डे वरती स्पीच बोलायचं होतं आणि मला म्हणते मी फक्त बोलली काय, गुड मॉर्निंग एव्हरीवन, माय नेम इज नायसा, आणि पुढे टुडे इज विसरून गेली. बोलते सॉरी आई. म्हणजे ठीक आहे, काय नाही. काल तर मी अशी भडकलेली तिच्यावरती, कारण तिला बोलून सुद्धा नव्हतं येत. पण ठीक आहे, म्हणजे असं मला वाटतं माझी त्यात चूक आहे, कारण टीचरनी ना 3 days बॅगच पाठवलेलं बट घरात गेस्ट, मग त्याच्यानंतर ते सगळं चालू होतं गडबड तर ते मला टाईम मिळालंच नाही की मी तिला काय घेऊ. काल जेव्हा गेस्ट गेले त्याच्यानंतर मी मग तिला घेऊन बसले आणि एका दिवसात ऑब्वियस आहे ते एवढूसं डोकं, एवढूसं ते जीव, त्यात तुम्ही एवढं सगळं टाकताय तर ते नाही लक्षात राहणार. सकाळी जाण्याच्या आधी बसमध्ये बसण्याच्या आधीपर्यंत नाहीचला बऱ्यापैकी काय पूर्ण स्पीच लक्षात होता. पण ठीक आहे, तिथे गेल्यानंतर झालं तर ती बोलते आई सॉरी. म्हणजे आता काय बोलू मी ना. म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाही आहे, तू गेली बोललीस ओके, नो वरीज, त्यात माझी पण चूक आहे, कारण टीचरने तर खूप दिवस आधीच पाठवलेलं पण मी ते प्रिपरेशन्स तिचं घेतले नाही, घेऊ नाही शकली. आता स्कूलमध्ये लवकरच SLC आहे, तिला मी तेच म्हणते, पण त्याच्यासाठी आत्तापासून प्रिपेअर करू, कारण ते सुद्धा पाठवलं आहे. SLC स्टुडंट लेड कॉन्फरन्स, म्हणजे पूर्ण महिन्यात ते काय काय शिकलेत ते एका म्युझिकल वेने, एका स्किटच्या थ्रू पॅरेंट्सला स्टुडंट्सच सांगतात रॅदर दॅन टीचर्स. कारण आपलं जेव्हा पॅरेंट टीचर मीटिंग असतं तेव्हा आपण जाऊन विचारतो की काय कसं आपलं बाळ काय प्रोग्रेस आहे ते सगळं काही कळतं. बट इथे हे त्यांचं वे ऑफ शोईंग आहे की ते आतापर्यंत काय काय शिकले आहेत आणि त्यामुळे त्यांचा जो स्टेज फिअर आहे तो सुद्धा जातो, कारण एवढा पॅरेंट्ससमोर ते बोलतात तिथे येऊन एका म्युझिकल वेने किंवा स्किट थ्रू. सो छान वाटतं. सो आता त्याची तयारी आम्ही करू. अँड जस्ट लुक ॲट माय नेल्स. खूप सटल सिम्पल नेल्स मी केलेले आहेत अँड आय एम सो हॅपी की मी माझ्या स्वतःच्या नेल्सवरती हे केलेले. हे बघा, आता एक तुम्हाला फोटो दिसत असेल. आणि हे आता नवीन जे 3D इफेक्टवालं आलेलं आहे ते मी केलं आहे फॉर द फर्स्ट टाईम. सो थँक्यू सो मच अक्षता, मला खूप आवडलं खूप. आणि तुम्ही नक्कीच तिथे जाऊन व्हिजिट करा. एवढं प्रोफेशनल वेने करतात ना ते, एवढं फास्ट, आणि ते सुद्धा एकदम परफेक्शन. आणि काही कुठे मला दुखलं नाही, काही नाही. जेवढे इक्विपमेंट्स वापरले मला काही त्रास झाला नाही. खूप लोकांचं असं असतं की नेल्स करताना हे दुखतं ते दुखतं, क्युटिकल्स काढताना दुखतं, पण एवढं छान आणि एवढं मस्त ना. प्लस मी त्यांना सांगितलं तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही माझ्या नेल्सवरती करा. असं माझं काही नव्हतं की मला हेच पाहिजे किंवा तेच पाहिजे. मला फक्त अक्षता बोलले की गो फॉर 3D, आणि मी 3D कधीच केलेलं नाही आहे. सो आय जस्ट लव दिस. मला आवडलं, एकदम सटल आहे. सो हिचं आहे कोपरखैरणेमध्ये, तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करा. टॅक नेल्स म्हणून आहे. कॉस्ट आर ऑल्सो रिझनेबल. आणि बाकी सगळे डिटेल्स प्लस इंस्टाग्राम पेज खाली मी मेन्शन केलेलं आहे. सो चला मग आता मी आणि नायसा जरा जेवून घेतो आणि पुढे संध्याकाळी कदाचित मी उन्नतीला भेटणार आहे. मी सकाळी तिचा मला ॲक्च्युली तिचा फोन आलेला आणि खूप दिवस झाले आम्ही भेटलो नाही. लास्ट मंथची जी किटी होती त्यावेळेस मी आणि फाल्गुनी होतो नाशिकमध्ये. सो तेव्हासुद्धा आम्ही फक्त ह्याच्या व्हिडिओ कॉलवरती बोललेलो. सो ते पण आमचं भेटणं झालं नाही. आज ती बोलते मी 7:30ला फ्री होईल. सो बघूया काय होते.